हरे कृष्णा. हरे कृष्णा. प्रातःकालीन हरे भागवतम. कृष्ण. प्रातःकालीन भागवत कक्षेमध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सूक्ताचे अनुमोदन श्लोक क्रमांक 21 आणि 22 पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या श्लोकांमध्ये आपण परम पुरुष पुरुषोत्तम श्रीकृष्ण, ज्ञान, अज्ञान आणि सर्व सृष्टीचे सर्वोच्च याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्य नित्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततः जयमुदीरये जयमुदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु अभद्रेषु नित्यं भगवत भागवतसेवया. सेवया भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवति भक्तिर्भवती नैष्टिकी. नैष्टिकी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. श्रुति विचक्रमे विश्वन् श्रुति विचक्रमे विश्वन्. शासन अनशने उभे शासन अनशने उभे. यत् अविद्या च विद्या च यत् अविद्या च विद्या च. पुरुष तु उभय आश्रयः पुरुषः तु उभय आश्रयः. यस्मात् अंडं विराट जग्गे यस्मात् अंडं विराट जग्गे. भूत इंद्रिय गुण आत्मकः भूत इंद्रिय गुण आत्मकः. तद्द्रव्यम् अत्यगात् विश्वम् तद्द्रव्यम् अत्यगात् विश्वम्. गोभिः सूर्य इव आतपन्. गोभी सूर्य इवातपन्. श्रुति विचक्रमे विश्वन् शासन अनशने उभे यत् अविद्या च विद्या च पुरुष तु उभय आश्रयः यस्मात् अंडं विराट जग्गे भूत इंद्रिय गुण आत्मकः तद्द्रव्यम् अत्यगात विश्वम् गोभिः सूर्य इव आतपन्. भाषांतर. आपल्या शक्तीद्वारे सर्वव्यापी पुरुषोत्तम श्री भगवान अशा रीतीने नियंत्रण करण्याच्या आणि भक्तिपूर्ण सेवेच्या क्रियांचे सर्वतोपरी पूर्णपणे स्वामी आहेत. ते सर्व परिस्थितींचे अज्ञान आणि वास्तविक ज्ञान या दोहोंचे परम स्वामी आहेत. त्या पुरुषोत्तम भगवंतापासूनच सर्व ब्रह्मांड आणि सर्व भौतिक तत्वे गुण व इंद्रियांसहित विराट रूप निर्माण झाले. तरी सूर्य ज्याप्रमाणे आपल्या किरणांपासून आणि उष्णतेपासून भिन्न आहे त्याप्रमाणे भगवंतेशा भौतिक प्रगटीकरणापासून अलिप्त आहेत. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे हरे. हरे कृष्ण. आज आपण स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सूक्ताचे अनुमोदन श्लोक क्रमांक 21 आणि 22 समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जे भाषांतर ऐकलं त्यावरून आपल्याला कळालंच की पुरुषोत्तम भगवान जे आहे ते सर्व व्यापी असे भगवान असून ते नियंत्रण करण्याच्या आणि भक्तिपूर्ण सेवेच्या क्रियांचे सर्वोपरी एकमेव स्वामी आहेत. आणि त्यांना सर्व प्रकारच्या परिस्थितींचं अज्ञान, वास्तविक ज्ञान सगळं माहित असल्यामुळे ते त्यांची स्वामी आहेत. इथं त्यांनी विश्व हा शब्द जो आहे तो खूप महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्याद्वारे त्यांनी पुरुष म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, त्रिपाद विभूती कशी कार्य करते, एकपाद विभूती म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, ते सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसऱ्या पुढच्या श्लोकात त्यांनी भगवंतापासूनच सर्व ब्रह्मांडे निर्माण झाली आहेत. असंख्य ब्रह्मांडे आहेत. तर सगळे असंख्य ब्रह्मांडे भगवंतापासून निर्माण झाले आहेत. आणि सर्व भौतिक जे तत्व आहेत, जे गुण आहेत, जे आपल्याला माहिती आहे ना, त्रिगुण, तमस, सत्व आणि रजस, ते सगळे त्यांच्यापासून निर्माण झाले. आणि सर्व इंद्रियांसहित जे विराट रूप आपण आतापर्यंत ऐकत आलो, विराट रूप काय आहे ते सगळं त्यांच्यापासून निर्माण झालेलं. आणि त्याची तुलना त्यांनी सूर्याशी केलेली. ज्याप्रमाणे सूर्य किरणांपासून आणि उष्णतेपासून भिन्न आहे, तसेच भगवंत सुद्धा जरी एवढं सगळं प्रकटीकरण होत असलं तरी त्याच्यापासून ते अलिप्त राहतात. ते त्याचा त्यांना काही स्पर्श होत नाही. ते आपल्या मस्त मग्न असतात आपल्या आनंदाच्या उपभोगात. याच त्यांनी ब्रह्मसंहितेचा एक श्लोक देऊन त्याची पुष्टी केलेली आहे. आणि अ, भिन्न प्रकृती हे सगळं त्यांनी याच्यामध्ये अ, सांगून द्विभुज रूप वेणुधारी जे श्रीकृष्ण आहे तेच परमश्रेष्ठ साकार रूप असलेले परमात्मा कसे अ, म- अ, जे महाकाय विश्वरूपाची संकल्प जाणू न शकणाऱ्या निर्विषय वाद्याला कसं भ्रमित करतात, ते त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत नीट समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर जसं आपण पाहत आलेलो आहोत की आपला हा जो अध्याय चालू आहे ज्याच्यामध्ये ब्रह्माजी नारद मुनींना सर्व काही सांगतायत की कसं हे विराट पुरुष आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला कसं सगळं माहिती मिळणार आहे. तर त्यातला आज हा दुसरा भाग इथे समाप्त होणार आहे, जिथे भौतिक सृष्टी आणि आध्यात्मिक सृष्टी यातील फरक आणि साम्यता काही असेल तर त्याच्याविषयी आपल्याला समजवण्यात आलंय. त्यातही आज जे आपण दोन श्लोक घेत आहोत त्यातल्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला आध्यात्मिक दुनियेमध्ये जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी काय पात्रता हवी ते कळतं. आणि नंतरच्या श्लोकात अजून आपल्याला त्याची अथांग माहिती मिळते. आणि त्यामुळे हे दोन श्लोक खूप महत्वपूर्ण श्लोक आहेत आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी. तर ब्रह्माजी नारद मुनींना सांगताना सुरुवात करताय की कसं भगवान श्रीकृष्ण हे ज्ञान अज्ञान सर्व सृष्टीचे सर्वोच्च अधीश्वर आहेत. ते सर्व क्षेत्रातील सर्वोच्च स्वामी आहेत. आपल्या अनंत शक्तींनी सर्वव्यापी भगवान श्रीकृष्ण हे अज्ञान आणि ज्ञान म्हणजे अविद्याच विद्याच अशा दोन्हींचे स्वामी आहेत. आणि ते क्षेत्रज्ञ अर्थात क्षेत्राचे जाणकार संपूर्ण असीम अर्थाने आहेत. सर्व जीवांची विचारशक्ती भावना इच्छा हे त्यांना माहिती असतं. आणि जीव मात्र, आता जसं आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं होतं क्षेत्रज्ञ, तर जीव सुद्धा क्षेत्रज्ञ असतो, पण केवळ आपल्या सीमित क्षेत्राचा लहानसा जाणकार. वैयक्तिक जीवाचे ज्ञान मर्यादित असते, जे केवळ त्याच्या स्वतःच्या शरीरापुरते अनुभवांपुरते असतात. आणि भौतिक जगात तो आपली खरी ओळख विसरतो. परमात्मा मात्र सर्वत्र उपस्थित आहेत आणि सर्व जीवांचे विचार भावना कृती भूतकाळ वर्तमान भविष्य ते जाणतात.
गुणात्मक दृष्ट्या जीव व भगवान यांच्यात समानता असली तरी मात्रात्मक दृष्ट्या फरक असल्याने विस्मरण व भ्रम ही अवस्था केवळ जीवाला येते, परमेश्वराला नाही. आणि तिथेच विद्या आणि अविद्येचा फरक पडतो. जसं भौतिक जग, ज्याला आपण काल पाहिलं एकपाद विभूती, हे विस्मरणाचे क्षेत्र आहे. इथे सृष्टीवर प्रभुत्व मिळवण्याची प्रवृत्ती असते, त्यामुळे संघर्ष व हताशा येते. आणि आध्यात्मिक जगात जे त्रिपाद विभूती आहे, शुद्ध ज्ञान, सेवेमुळे निर्मळ अज्ञान रहित क्षेत्र, परमेश्वराशी एकरूप होणे ही मोक्षाची कल्पना, जर ती जीव व परमेश्वरातील शाश्वत मात्रात्मक फरक विचारत असेल तर. आणि तीही भौतिकवादी अज्ञानाचीच शेवटची पातळी आहे. एकात्मत्वाचा हा भ्रमच आहे. गुणात्मक दृष्ट्या भगवंताप्रमाणे चैतन्याच्या बाबतीत आपण सामान्य जरी असलो तरी संख्यात्मक दृष्ट्या भिन्न आहोत. कृष्ण विभू आहे आणि आपण अणु. अंश कधीही पूर्णाच्या बरोबरीची असू शकतच नाही. त्यामुळे 100% समानतेचा विश्वास हा विद्येचाच एक प्रकार आहे. भगवानांची अलिप्तता व विस्तार हे अकल्पनीय आहे. भगवान आपल्या इच्छेने भौतिक ऊर्जेत बीजरोपण करून असंख्य विश्वांची निर्मिती करतात, विश्वरूप धारण करतात, तरी ते त्यापासून अलिप्त राहतात. जसे सूर्य आपल्या किरणांपासून व उष्णतेपासून वेगळा असतो. सूर्य उष्णता प्रकाश उत्सर्जित करतो, तो सर्वत्र पसरतो, परंतु सूर्य स्वतः एक वेगळे अस्तित्व टिकवून ठेवतो. त्याचप्रमाणे भगवान विश्वाची निर्मिती आणि पालन पोषण करण्यासाठी आपल्या शक्तींचा विस्तार करतात, परंतु ते आपल्या व्यक्तिगत दिव्य रूपातच राहतात. विश्वरूप हे गौण आहे, मूळ स्वरूप म्हणजे दोन भुजांमधील वंशीधर श्याम सुंदर पुरुषोत्तम श्रीकृष्ण. आता जेव्हा हे सर्व काही व्यापतात, त्यामुळेच त्यांना सर्वांचं ज्ञान असतं, परंतु जीव मात्र स्वतःच्या शरीरापुरता राहतो. आपण याचं एक साधं उदाहरण घेऊया. आपण आपल्या मोबाईल मध्ये एखादी फाईल वगैरे सेव्ह केली, 10 फाईल 15 फाईल सेव्ह केल्या, तर त्या फाईल त्या केवळ त्या मोबाईल पुरत्या असतात. त्याची माहिती दुसऱ्या कोणाला नसते. परंतु जर फाईल आपण गुगल ड्राईव्हवर सेव्ह केल्या, तर गुगल ड्राईव्हला अशा हजारो लाखो लोकांच्या फाईल्सची माहिती असते, जे गुगल ड्राईव्हवर सेव्ह केलं जातं. भगवंत हे आपल्या आयुष्याचे ड्राईव्ह आहेत आणि त्यामुळे त्यांना प्रत्येकाची माहिती असते. आणि म्हणूनच त्यांचं साकार व निराकार असे दोघं पैलू आहेत. सूर्य व त्याच्या किरणांसारखे भगवान एकाच वेळी साकार गोलोकवासी श्रीकृष्ण आणि निराकार ब्रह्मज्योती आहे. ही त्यांची अचिंत्य शक्ती आहे. केवळ निराकार स्वरूपाची अनुभूती अपूर्ण आहे. पूर्ण अनुभूती म्हणजे भगवानाच्या शाश्वत साकार स्वरूपाचे सर्व प्रकट स्वरूपांचे मूळ म्हणून दर्शन. आणि हीच परमेश्वराची श्रेष्ठता आहे. जसं भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की क्षर व अक्षर या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहेत, कोणीही त्यांना मागे टाकू शकत नाही. यस्मात् अक्षरम अतितः अहम अक्षरादपि च उत्तमः अतस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. कारण मी निश्वर अविनाशी या दोन्हींच्या पलीकडे आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून जगात व वेदांमध्येही मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. तर सत म्हणजे अस्तित्वात गुणात्मक समानता, आनंद म्हणजे मुक्त अवस्थेत अनुभवता येणारी आनंद, आणि चित म्हणजे मात्रात्मक फरक, जो कधीही श्रीकृष्णासारखे सर्वज्ञ होऊ शकत नाही. वैदिक ज्ञानाचा उद्देश हाच आहे की आपल्याला हा फरक समजावा. भगवद्गीतेतील 15व्या अध्यायातील 19व्या श्लोकात कृष्ण म्हणतात की जो श्रीकृष्णांना संशयरहित जाणतो, तो पूर्ण भक्तिभावाने सेवा करतो, हेच वेदांचं सार आहे. यो मामेव सम्मूढ जानाति पुरुषोत्तमं स सर्वविज भजवति माम सर्व भावेन भारत. हे भारता, जो कोणी मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ आहे, म्हणून तो पूर्णपणे माझ्या भक्तिमय सेवेत स्वतःला गुंतवतो. केवळ तर्क तेही जन्मानुजन्म व्यर्थ आहे, जर श्रीकृष्णाला सर्वोच्च मान्य करून गती घेतली नाही. भक्ती शब्द दाखवतो की खरी वैदिक समज भक्तीमध्ये संपते, इतर सर्व प्रक्रिया गौण ठरतात. आणि म्हणून हा श्लोक महत्वाचे होते, ज्यात भक्तांसाठी महत्वाच्या जाणीवा आहे. जीवाला परमेश्वराला सर्वार्थाने समान मानणे चुकीचे आहे,
त्यांच्यात शाश्वत श्रेष्ठ कनिष्ठ संबंध आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी श्रुती आधारित ज्ञान अधिकृत गुरुजनांकडून घेणं आवश्यक आहे. केवळ शास्त्रांचा अभ्यास पुरेसा नाही. आणि महत्वपूर्ण म्हणजे भक्ती मार्गाने राहिल्यासच आपण विद्या क्षेत्रात राहतो आणि भगवानाच्या वैयक्तिक कृपेच्या आश्रयाखाली असतो. आणि त्यासाठी आवश्यक आहे की आपण सतत श्रवणम करत राहा. कालच आम्हाला समजवण्यात येत होतं की कसं श्रील प्रभुपादांचंच उदाहरण घेऊया. ते नेहमी त्यांच्या जे गुरु महाराज होते त्यांचे जे काही कार्यक्रम असायचे तिथे जायचे आणि ऐकत राहायचे. जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांना की हे अभयचरण आहेत, यांना आपण दीक्षा द्यावी, तर त्यांचे गुरु महाराज म्हणाले, हो मी जाणतो, याला ऐकायला खूप आवडतं, हा शेवटपर्यंत बसून असतो. तर श्रवणम महत्वपूर्ण आहे. जेवढं जास्त श्रवणम तेवढं आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायची शक्यता आहे. आणि तेच ह्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगण्यात येत आहे. जेव्हा ब्रह्माजी हे नारदजींना समजवतायत की अरे बाबा, तू हे समजून घे की सर्व शक्तींनी सर्वव्यापी भगवंत हेच नियंत्रक आहेत. सर्व कार्यांचे समग्रपणे ते स्वामी आहेत. ध्यानाचेही स्वामी तेच आहेत. सर्व इंद्रियांचेही स्वामी तेच आहेत. आणि त्यामुळे त्यांना शरण जाणे हाच एकमेव पर्याय आहे. जर आपल्याला नोकरीमध्ये पगार वाढ हवी असेल, पदोन्नती हवी असेल, तर कोणीही नोकर त्या कंपनीच्या मालकासाठी जास्तीत जास्त परिश्रम करतो, त्यांना संतुष्ट करायचा प्रयत्न करतो आणि ते संतुष्ट झाले की त्यांना पदोन्नती मिळते. तसंच आपण जेव्हा श्रीकृष्णांना संतुष्ट करू तेव्हा आपल्याला ही पदोन्नती मिळेल, आपल्याला ही गोलोक वृंदावनामध्ये वैकुंठामध्ये प्रवेश मिळेल, जिथे कुठल्याही प्रकारची कुंठा नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, असेल तर केवळ सत चित आणि आनंद. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.